राज्यातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस, तर काही ठिकाणी उष्णतेची लाट पाहायला मिळेल. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही हा व्हिडिओ Facebook पेज हवामान अंदाज आणि बातम्या आणि YouTube चॅनलवरती पाहत आहात. तर आज 11 जून आहे. पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील. तर 11 जून रोजी हवामान विभागाच्या अपडेटनुसार मान्सून बिहारच्या काही भागांपर्यंत पोहोचलेला आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणातीलही काही भागांमध्ये मान्सूनने मजल मारलेली आहे. मात्र राज्यातील मान्सूनची रेषा अजून पुढे सरकलेली नाही आणि ती सरकण्याची शक्यता सुद्धा कमीच आहे. राज्याच्या काही भागामध्ये गडगडाट पाऊस होण्याची सुद्धा शक्यता बनते. पण सध्या जे काही पाऊस होत नाही यामागचं कारण उत्तरेकडून किंवा अतिउंचावर उत्तर-पश्चिम दिशेने हे जे कोरडे वाऱ्यांचे प्रवाह राज्याकडे येत आहेत, याच प्रवाहांमुळे राज्यात वातावरण हे निवळलेलं आहे. जो आयटीसीझेड होता किंवा त्याला म्हणू शकतो शियर झोन होता, तो सुद्धा दक्षिणेकडे गेलाय. त्यामुळे दक्षिण भारताकडे गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता आहे. आपल्या राज्याकडे थोडीशी शक्यता बनते, पण ती व्याप्ती जास्त नसेल. आपण सध्याची सॅटेलाईट इमेज पाहिली आजची. कोकणात ढगाळ वातावरण आहे. क्वचित एका दुसऱ्या ठिकाणी हलक्याशा सरी पाहायला मिळत असतील. जास्त काही मोठा पाऊस कोकणातही नाही. मध्य महाराष्ट्राचे पश्चिम भाग ढगाळ वातावरण काही अंशी आहे. पाऊस नाही कुठेच. उत्तर महाराष्ट्र कोरडा आहे. मराठवाडा कोरडा आहे. विदर्भाकडे काही अंशी ढगाळ वातावरण आहे. मात्र त्याही ठिकाणी पाऊस नाहीये. आणि रात्रीसुद्धा कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा कुठेतरी हलक्याशा सरी होतील. मोठ्या पावसाची शक्यता नाही. मुंबई, ठाणे, पालघरकडे विशेष काही पावसाचा अंदाज नाही. आणि या भागामध्ये रात्रीचं तापमान खूप वाढलेलं आहे. गेले 5-6 दिवस झालं कुलाबा वेधशाळेमध्ये तापमान 30° हे जे काही रात्रीचं तापमान आहे ते 30° पाहायला मिळतंय. यासोबतच आता विदर्भाकडील सुद्धा तापमान हे अगोदरपासून 40च्या पुढे चाललेलं आहे. पण आत्ताचा हा काळ आहे, ज्याच्याशी तुलना केली तर हे जे काही तापमान 40 पेक्षा जास्त पाहायला मिळतंय 42-43 ब्रह्मपुरीत तर 45 पर्यंत गेलं. तर हे या ठिकाणी उष्णतेची लाट आता पाहायला मिळालेली आहे. आणि जर आपण स्थिती पाहिली उद्याची, तर उद्या जो काही पावसाचा अंदाज आहे, त्यात थोडीशी शक्यता विदर्भाकडे दिसते. अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड हा जो भाग असेल किंवा थोडासा लातूरचा भाग. या ठिकाणी एक दुसऱ्या ठिकाणी गडगडाट किंवा पाऊस होण्याची शक्यता दिसते. खूप मोठ्या क्षेत्रावरती पावसाची जर शक्यता नसली तरी सुद्धा दुपारनंतर किंवा रात्री उशिरा गडगडाटी पावसासाठी थोडंसं वातावरण अनुकूल बनेल. या व्यतिरिक्त रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा त्याला लागून असलेल्या घाटाचा भाग असेल सातारा, कोल्हापूर. हलका मध्यम पाऊस क्वचित एक दुसऱ्या ठिकाणी दिसेल. मोठ्या क्षेत्रावरती मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज नाही. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड पावसाची विशेष शक्यता नाही. तर एखाद्या ठिकाणी सकाळ-सकाळी थोड्याशा सरी बरसल्या तर होतील. जास्त काही शक्यता या ठिकाणी नाही. त्यानंतर बीड, बुलढाणा, अमरावती, जालना, वाशिम, हिंगोली, परभणी, अहिल्यानगरचे दक्षिण भाग, सोलापूर, धाराशिव या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तर थोडासा गडगडाट एखाद्या ठिकाणी होईल. सगळ्याच जिल्ह्यात सगळीकडेच होणार नाहीये. जर स्थानिक ढग निर्मिती झाली तरच ही थोडीफार शक्यता दिसते, नाहीतर जास्त काही शक्यता नाही. आणि नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या पट्ट्यामध्ये पावसाची शक्यता दिसत नाही. आपण हवामान विभागाचे जर इशारे पाहिले, तर त्यानुसार विदर्भाचे आपण इशारे वेगळे पाहूयात. पण सध्या मराठवाडा, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड मेघगर्जनेसह पावसाचा इशारा. सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय. नाशिक, अहिल्यानगर, पुणे पूर्व, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा. त्यासोबत रायगड, पुणे घाटमाता, नाशिक घाटमाता, नाशिक पूर्व, पुणे पूर्व, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जनेची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. विदर्भातील इशारे पाहिले तर अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट राहील आणि जोरदार वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पावसाचा इशारा सुद्धा या जिल्ह्यांना आहे. तर बुलढाणा, अकोला, वाशिम त्यानंतर गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर या ठिकाणी सुद्धा वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा आहे. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. Facebook पेजवर पाहत असाल तर पेजला फॉलो करून ठेवा. YouTube चॅनलवरती पाहत असाल तर YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.